लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन आणि ॲफर्मेशन्स हे एक इक्वेशनच झालेलं आहे. आज मी तुम्हाला एक मास्टर ॲफर्मेशन सांगणार आहे की ज्या ॲफर्मेशनमुळे तुमचे मॅनिफेस्टेशन्स खूप इझिली होतील. हे कुठलं मास्टर ॲफर्मेशन आहे हे जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण आपला हॅपीनेस कसा अचीव करतो तो सुद्धा इझी आणि फास्ट वेमध्ये हे पाहत असतो. हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओजना लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तुमचं गोल अचीव करण्यासाठी, मॅनिफेस्टेशन पूर्ण व्हावं यासाठी तुम्ही ॲफर्मेशन्स वापरता का? किंवा तुम्हाला काही डाऊट आहे का की कुठलं ॲफर्मेशन्स वापरलं पाहिजे, तुमच्यासाठी कुठले ॲफर्मेशन्स योग्य आहेत, कशा तऱ्हेने ॲफर्मेशन्स बनवले पाहिजेत? हे सगळे तुमचे डाऊट, सगळे प्रश्न योग्य आहेत. तुम्हाला असे प्रश्न पडणं अगदी बरोबर आहे. पण हे सगळे प्रश्न आज बाजूला ठेवून मी तुम्हाला एकच मास्टर ॲफर्मेशन सांगणार आहे की ज्या ॲफर्मेशनमुळे तुमची फ्रिक्वेन्सी एकदम हाय होईल, पॉझिटिव्ह होईल आणि तुमचे मॅनिफेस्टेशन्स एफर्टलेस व्हायला लागतील. डॉक्टर हॉकिन्स यांनी एक रिसर्च केला होता आणि त्या रिसर्चमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये असतो, लवच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो, तेव्हा आपले मॅनिफेस्टेशन्स खूप इझिली व्हायला लागतात, एफर्टलेसली व्हायला लागतात. त्याच्यासाठी वेगळे मॅनिफेस्टेशन टेक्निक्स, वेगळे ॲफर्मेशन्स, वेगळ्या वेगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. आपले मॅनिफेस्टेशन होण्यासाठी फार वाट पाहावी लागत नाही. आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येत असतात. पण याच्यासाठी आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी हाय ठेवायला पाहिजे. आपल्याला पॉझिटिव्ह लवच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला पाहिजे. हे थेअरी आपल्याला समजते, हे सगळं आपल्याला समजतं, पण प्रॅक्टिकली हे कसं करायचं? आपल्या आतमध्ये लवची फ्रिक्वेन्सी कशी क्रिएट करायची? आपण लवच्या फ्रिक्वेन्सीवर न असण्याचं कारण काय असतं? आपल्या आतमधले निगेटिव्ह इमोशन्स असतात की जे आपणच क्रिएट केलेले असतात. ते आपल्यासाठी सुद्धा असतात आणि बाहेरच्या जगासाठी सुद्धा असतात. आपल्या माइंडमध्ये आपला सेल्फ टॉक मोस्ट ऑफ द टाइम निगेटिव्ह असतो आणि कितीही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स केले तरी आपल्या या सेल्फ टॉकमुळे आपली फ्रिक्वेन्सी लो होत असते, निगेटिव्ह होत असते आणि त्यामुळे मॅनिफेस्टेशन्स होत नसतात. आपण वरच्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये पोचूच शकत नसतो. आणि याच्यासाठी एक सिंपल ॲफर्मेशन मी आज तुम्हाला सांगणार आहे. ते ॲफर्मेशन तुम्ही डेली रिपीट करा आणि दिवसभर रिपीट करा. एक छोटंसं पॉवरफुल ॲफर्मेशन आहे आणि ते म्हणजे आय लव्ह माय सेल्फ. आपण स्वतःला आय लव्ह माय सेल्फ असं कधीच म्हटलेलं नसतं. डेली आरशात बघा आणि आय लव्ह माय सेल्फ किंवा आय लव्ह यू असं रिपीटेडली म्हणत राहा. असं म्हणत असताना तुमच्या मनामध्ये काही गोष्टी येतील की माझ्यामध्ये हे कमी आहे, माझ्यामध्ये ते कमी आहे. पण स्टील तरीसुद्धा हे ॲफर्मेशन म्हणत राहा आणि याच्या पुढे असंही म्हणा की मी जशी आहे तशी आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. मी जशी आहे तशी मला आवडते, माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. कारण आपल्याला युनिव्हर्सनी घडवलं आहे. युनिव्हर्सच्या क्रिएशनमध्ये कधी मिस्टेक असू शकत नाही. ही गोष्ट आपण आपल्या माइंडमध्ये ठेवायची. बघा, चंद्रावर सुद्धा डाग असतो, सूर्यामध्ये सुद्धा आग असते. मग आपल्यामध्ये थोड्याशा काही कमी असतील तर इट्स ओके, त्या ॲक्सेप्ट करा. काही कमी तुम्हाला जर पूर्ण करता येत असतील, काही गोष्टी शिकून किंवा चेंज करून तुम्हाला आपल्यामध्ये चेंजेस घडवून आणता येत असतील तर त्या दृष्टीने प्रयत्न करा. पण एक हे मास्टर ॲफर्मेशन दिवसभर स्वतःसाठी स्वतःच्या माइंडमध्ये म्हणत राहा. आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. मी जशी आहे तशी परफेक्ट आहे, मी जशी आहे तशी मला आवडते, मी जशी आहे तशी माझ्यावर प्रेम करते. हे रिपीटेडली तुमच्या माइंडमध्ये म्हणत राहा. जेव्हा तुम्ही हे म्हणत राहाल
तेव्हा तुम्ही एका पॉझिटिव्ह लवच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागाल. कारण सर्वप्रथम आपण स्वतःलाच लव करत नसतो, स्वतःलाच कुठेतरी हेट करत असतो, क्रिटिसाइज करत असतो आणि लो फ्रिक्वेन्सीवर येत असतो. म्हणून स्वतःपासूनच ही सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर याल तेव्हा तुमचे मॅनिफेस्टेशन्स खूप इझिली व्हायला लागतील. तुम्हाला तुमच्या रियालिटीमध्ये चेंजेस दिसायला लागतील. तर तुम्ही हे ॲफर्मेशन म्हणायला सुरुवात करणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे ॲफर्मेशन कमेंटमध्ये टाईप करा. आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. मी जशी आहे तशी मला आवडते. मी जशी आहे तशी माझ्यावर प्रेम करते. आय एम परफेक्ट. असं स्वतःला सांगत जा आणि कमेंटमध्ये सुद्धा टाईप करा. ही एनर्जी युनिवर्समध्ये जाईल आणि तशीच पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे रिटर्न येईल. जे आपण बाहेर स्प्रेड करतो, जे आपण देत असतो तेच आपल्याकडे येत असतं. हा युनिवर्सचा लॉ आहे. व्हॉट यू गिव्ह यू रिसीव्ह. याच्यासाठी लवच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागा. आय लव्ह माय सेल्फ हे मास्टर ॲफर्मेशन रिपीटेडली म्हणत राहा. तुमच्या माइंडमध्ये काही स्वतःबद्दल निगेटिव्ह आलं तरी इट्स ओके, ॲक्सेप्ट करा. तर आत्तापासूनच हे मास्टर ॲफर्मेशन रिपीट करत राहा. आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. मी जशी आहे तशी मला आवडते. मी जशी आहे तशी माझ्यावर प्रेम करते. आणि बघा काय मॅजिक तुमच्या लाईफमध्ये क्रिएट व्हायला लागतं. रिझल्ट्स मिळाले, तुम्हाला काही याच्यामध्ये पॉझिटिव्ह जाणवायला लागलं तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा याला शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.